हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। एप्रिल 2023चा आपण एक टॉपिक सुरू केला होता, तो म्हणजे पर्यावरण। त्याचा आपलं आजचं हे दुसरं आणि अंतिम लेक्चर आहे। सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर। पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। भारतात ज्या काही महत्त्वाच्या पर्यावरण संरक्षणासाठी ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळीतलं अग्रगण्य नाव ते म्हणजे चिपको चळवळ किंवा चिपको आंदोलन। या चिपको आंदोलनाला 50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। एक फारच सिंपल आणि छानसी कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे। उत्तराखंड राज्यामध्ये एका खेळाचं साहित्य बनवणाऱ्या कंपनीला त्या ठिकाणी कंत्राट दिलं होतं आणि त्यांना त्या ठिकाणी तिथल्या झाडांची कापणी करणं आवश्यक होतं। सो तिथं काही जे काही लीडर्स होते, त्या लीडर्सनी तिथल्या महिलांना एकत्र केलं। जेव्हा जेव्हा ही कंपनी झाडं तोडायला यायची, तेव्हा त्या ज्या काही तिथल्या स्त्रिया आहेत, स्थानिक स्त्रिया, त्या अशा प्रकारे तिथल्या झाडाला मिठी मारून उभं राहायचे किंवा त्यांच्या शेजारी असं कडं करायचं, ज्याच्या माध्यमातून त्या कंपनीला झाडं तोडायला त्या ठिकाणी शक्य होत नसायचं। आणि ही चळवळ जी आहे, ती चळवळ फार त्या ठिकाणी 73च्या दशकामध्ये किंवा 70च्या दशकामध्ये फार गाजलेली त्या ठिकाणी होती। सो महिलांच्या इनिशिएटिव्हनं घेतलेली ही चळवळ होती। जेव्हा झाडं कापण्यासाठी संबंधित संस्था यायच्या किंवा यंत्रणा यायच्या, तेव्हा झाडाला मिठी मारण्याची किंवा झाडाच्या भोवती कडं करण्याची ही संकल्पना त्या ठिकाणी होती आणि त्यालाच चिपको मुवमेंट असं म्हटलं जातं। पर्यावरण टॉपिक करत असताना तुम्ही हा टॉपिक आवर्जून त्या ठिकाणी बघितला असेल आणि फार सुंदर संकल्पना त्या ठिकाणी आहे। ओके, सो त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धनासाठी बऱ्याच चळवळी आपल्या महाराष्ट्र आणि देशामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या। सो अशा चिपको आंदोलनाला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। ओके, सो ही एक जंगल संवर्धनासाठी सुरू केलेलं आंदोलन होतं। तुम्हाला प्रश्न विचारू शकतात इन जनरल GSला वगैरे कुठेतरी की चिपको आंदोलन कशाशी संदर्भात आहे, तर हे जंगल संवर्धनासाठी किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशनच्या संदर्भात आंदोलन आहे। उत्तराखंड राज्यामध्ये मार्च ते एप्रिल 1973 या कालखंडामध्ये प्रामुख्याने हे आंदोलन त्या ठिकाणी झालेलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते लोक फार महत्त्वाचे आहेत, कारण आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की या आंदोलनाच्या संबंधित लोक कोण कोण होते। सो पहिले 5 नावं आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। एक आहेत चंडीप्रसाद भट, दुसरे आहेत सुंदरलाल बहुगुणा, तिसरे आहेत गौरा देवी, चौथ्या आहेत सुदेशा देवी आणि पाचव्या आहेत बचिनी देवी। ही पहिली 5 नावं महत्त्वाची आहेत, कारण चिपको आंदोलन म्हटल्यानंतर ही 5 नावं आपल्याला समोर लक्षात येतात। नंतर गोविंद सिंह रावत असतील, धुमसिंग नेगे असतील, श्यामसिरंग बिष्ट असतील आणि घनश्याम असतील, अशी नावं आहेत। परंतु ही पहिली 5 नावं चांगली आहेत आणि महत्त्वाची आहेत, कारण या आंदोलनाचं नाव जे आहे ते यांच्यामुळेच त्या ठिकाणी झालेलं होतं। क्रीडा साहित्याची निर्मिती करणाऱ्या एका कंपनीला कच्चा माल म्हणून हव्या असलेल्या लाकडासाठी वन जमिनी कंत्राटानं देण्याचा जो काही उत्तराखंड सरकारचा निर्णय होता, त्याच्या विरोधात आदिवासींनी केलेलं हे आंदोलन त्या ठिकाणी होतं। सो बेसिकली एका क्रीडा साहित्य बनवणाऱ्या कंपनीला तिथली वन कंत्राट दिलेली होती, कंत्राट बेसिसवर, आणि त्या माध्यमातून तिथल्या झाडांची तोडणी त्या ठिकाणी केली जाणार होती आणि ह्या झाडांच्या तोडणीच्या विरोधात त्या ठिकाणी आदिवासी हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं। ह्याचं स्वरूप काय होतं, तर निर्णयाला विरोध करण्याचा भाग म्हणून संबंधित यंत्रणा झाडे कापण्यासाठी आल्यावर स्थानिकांनी झाडांना मिठी मारून उभं राहणे असं एक छानशी संकल्पना होती। जेव्हा काही अशी यंत्रणा झाडं तोडायला यायची, तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी झाडाला मिठी मारून धावायचे, म्हणून आपण त्याला चिपको म्हणतो। सो बेसिकली हिंदीमध्ये शब्द आहे बघा चिपको, चिपको म्हणजे चिकटून राहणं। सो मिठी मारण्याची ही संकल्पना त्या ठिकाणी होती। या प्रोजेक्टचा किंवा या प्रकल्पाची दखल घेत राईट लाईव्हलीहूड पुरस्कार देखील चिपको आंदोलनाला मिळाला होता 1987 मध्ये। जो पुरस्कार पर्यायी नोबेल म्हणून देखील ओळखला जातो, कारण नोबेल हा पुरस्कार जो आहे तो पर्यावरणासाठी त्या ठिकाणी दिला जात नाही। सो राईट लाईव्हलीहूड म्हणजे काय, पर्यायी नोबेल देखील म्हणतात। सो पर्यावरणासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना आणि संस्थांना देखील हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो। सो राईट लाईव्हलीहूड पुरस्कार देखील 1987 मध्ये या प्रकल्पाला किंवा या आंदोलनाला मिळाला होता। ओके, हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील। या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा। त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा, स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता। धन्यवाद। यस, नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आशियाई किंग गिधाड।
एशियन किंग व्हल्चर्स जे आहेत त्या व्हल्चरचं जगातलं पहिलं संवर्धन आणि प्रजनन केंद्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियाई किंग गिधाडासाठी जगातलं पहिलं संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या देशात आहे किंवा भारतातल्या कोणत्या राज्यात आहे. सो उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज या ठिकाणी अशा प्रकारचं संवर्धन आणि प्रजनन केंद्र बनवण्यात आलेलं आहे. या केंद्राचं नाव फार इंटरेस्टिंग आहे बघा, जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र. रामायणामध्ये जटायू नावाचा प्राणी पक्षी तुम्हाला माहित असेल, त्याच्यावरून त्याचं नामकरण केलंय. 1.5 हेक्टरवरती त्या ठिकाणी त्याचं विस्तार आहे. सो बेसिकली जर तुम्ही बघितला तर हा एशियन किंग व्हल्चर त्या ठिकाणी आहे. त्याला एशियन किंग का म्हटलं जातं, कारण त्याचा पंखाचा विस्तार फार मोठा आहे बघा. जर फोटोग्राफ्स तुम्हाला दिसत असतील तर त्याचा पंखांचा विस्तार एवढा मोठा त्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला एशियन किंग व्हल्चर्स म्हणतात. यांची संख्या कमी होत चाललेली आहे, म्हणून त्यांचं संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारे हा करार करण्यात किंवा ही गोष्ट करण्यात आलेली आहे. जिथं बेसिकली गिधाडांचं किंवा व्हल्चरचं काम असतं की निसर्गाची स्वच्छता त्या ठिकाणी ठेवत असतं. ओके, सो बेसिकली यांचं संवर्धन करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये असा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. नंतर आपल्या भारतातल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे की खूप दिवसानंतर भारतामध्ये त्या ठिकाणी चित्त्यांचा जन्म झालेला आहे. आपण जी दक्षिण आफ्रिकेतून त्या ठिकाणी चित्ते आणले होते, नामिबियातून, त्या नामिबियातून आणलेल्या एका मादी चित्तेला त्या ठिकाणी 4 बछडे त्या ठिकाणी झालेले आहेत. सो 7 दशकानंतर म्हणजेच 1952 नंतर भारतामध्ये चित्त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. सो आपण पहिल्यांदा जे काही नामिबियातून 8 चित्ते आणले होते, त्या 8 चित्त्यातील एका मादी चित्तेला 4 बछडे झालेले आहेत आणि या मादी चित्तेचं नाव आहे सियाया. लक्षात ठेवा, सियाया या मादी चित्तेला 4 बछडे झालेले आहेत. आणखीन आपण नामिबियातून जी काही मादी चित्ता आणली होती तिचं नाव होतं आशा. आशा पण आता सध्याला प्रेग्नेंट आहे आणि कदाचित एप्रिल महिन्याच्या किंवा मे महिन्याच्या एंडपर्यंत त्या ठिकाणी तिला पण बाळं त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा बछडे होऊ शकतात. सो 7 दशकानंतर जो भारतात चित्त्यांचा जन्म झालेला आहे त्याच्या आईचं नाव काय आहे असं विचारलं जाऊ शकतं. सो सियाया असं तिचं नाव त्या ठिकाणी आहे. कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्याला त्यांना ठेवण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. त्याचा त्यांचा जन्म झालेला आहे. चित्त्यांचा गर्भधारणेचा काळ जो आहे तो 90 दिवस त्या ठिकाणी असतो. ओके, माहिती असू द्या, 90 दिवसामध्ये त्या ठिकाणी चित्त्याला बाळ त्या ठिकाणी होत असतात. किंवा आपण म्हणू शकतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं प्रश्न विचारताना एकतर हे नामिबियातून चित्ते आणले होते ह्याचा संदर्भ मी माझ्या इयरबुकमध्ये बॅचमध्ये घेतलेला आहे, किंवा नंतर दक्षिण आफ्रिकेतून जे आपण 12 चित्ते आणले होते ते पण आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, येस. आता आपण बघणार आहोत चित्त्यांसाठी नव्या अधिवासाचा शोध. आता हे चित्त्यांसाठी नव्या अधिवासाचा शोध का घेत आहेत, कारण सगळ्यांना माहीत आहे की आपण पहिल्यांदा नामिबियातून त्या ठिकाणी 8 चित्ते आणले, नंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले, झाले 20, आणि ह्या 20 चित्तेमधले आता 2 चित्ते मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे आता सध्याला भारतामध्ये 18 चित्ते आहेत. 18 चित्ते प्लस त्यातले 4 बछडे असे टोटल 22 चित्ते आपण आहेत असं म्हणू शकतो. आणि हे जे काही 22 चित्ते किंवा आपण धरून चालू की मोठे जे चित्ते आहेत ते आहेत 18. ह्या 18 चित्त्यांना असलेली जागा आहे ती थोडी तरी कमी पडत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पर्यायी ठिकाणांचा विचार करावा असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. ओके, सो बघूयात आपण चित्त्यांसाठी नव्या अधिवासाचा शोध. जेव्हा 17 सप्टेंबर 2022 या रोजी नामिबियातून आपण चित्त्यांची पहिली बॅच जी आणली होती त्या पहिल्या बॅचमध्ये त्या ठिकाणी 8 चित्ते होते. त्या 8 चित्त्यांना कुठं ठेवण्यात आलं होतं तर कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथं ठेवण्यात आलं होतं. परंतु ह्या चित्त्यांना जागा कमी पडत आहे, म्हणून जागा कमी पडल्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका आहे, म्हणून त्या ठिकाणी चित्त्यांसाठी नवा अधिवास, अधिवास म्हणजे नवीन घर आपण म्हणू शकतो, त्याला आपण हॅबिटॅट म्हणू शकतो, 20 कोटी रुपये इतकी तरतूद त्या ठिकाणी आहे. पुढील 6 महिन्यात गांधीनगर अभयारण्य चित्त्यांसाठी अधिवास म्हणून विकसित करण्याची आदेश शिवराज सिंग चौहान या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. भविष्यामध्ये चित्त्यांना राहण्यासाठी जो काही अधिवास आहे तो पुरेसा राहावा म्हणून त्या ठिकाणी गांधीनगर नावाचं अभयारण्य चित्त्यांसाठी अधिवास म्हणून विकसित करण्यात यावं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. येत्या 6 महिन्यात चित्त्यांचा अधिवास म्हणून विकास एखादा रिजन जर विकसित नाही झाला तर राजस्थानमध्ये देखील चित्ते हलवण्यात येऊ शकतात. सो महत्त्वाची गोष्ट आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं मध्य प्रदेश आहे,
मध्य प्रदेशच्या अगदी शेजारी या ठिकाणी राजस्थान आहे आणि राजस्थानमध्ये शहागड नावाचं एक ठिकाण आहे आणि ह्या शहागडमध्ये देखील चित्त्यांची त्या ठिकाणी स्थानांतर होऊ शकतं. जेव्हा सुरुवातीला भारतामध्ये चित्ते आणण्याचा विचार चालू होता तेव्हा बेसिकली 3 ठिकाणांचा विचार करण्यात आला होता. एक आहे राजस्थानमधलं शहागड, दुसरं आहे मध्य प्रदेशमधलं कुनो पालपूर आणि मध्य प्रदेशमधलं नौरादेही. ह्या 3 ठिकाणांचा चित्त्याच्या स्थलांतरासाठी विचार करण्यात आला होता, परंतु फायनली मध्य प्रदेशमधल्या कुनो पालपूरची निवड करण्यात आली. परंतु मध्य प्रदेशमधलं कुनो पालपूर जे आहे ते चित्त्यांचा नैसर्गिक अधिवास नाही आहे. कारण जर तुम्ही चित्ता बघितला तर चित्त्याला जे ग्राउंड लागतं किंवा जे क्षेत्र लागतं ते त्या ठिकाणी ग्रास लँड लागतं, प्लेन एरिया त्या ठिकाणी लागतो. जसं वाघ आपल्याला कोर एरियामध्ये सापडतो, सिंह कोर एरियामध्ये सापडतो, तसं आपल्याला बिबट्या आपला चित्ता जो आहे तो चित्ता आपल्याला प्लेन लँडमध्ये साठतो जिथं मोठा सपाट एरिया आहे. कारण जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेतली जंगलं बघितलीत किंवा नामिबियातली जंगलं बघितली तर दूरवरती आपल्याला सगळी दृष्टी त्या ठिकाणी दिसत असते, सगळा एरिया आपल्याला दिसत असतो. सो बेसिकली चित्ता जो प्राणी आहे तो जगातला सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे आणि त्याला पळून शिकार करण्याची सवय त्या ठिकाणी आहे. तो वेगानं त्या ठिकाणी धावत असतो आणि जर त्याला तशा प्रकारचे हर्डल्स असतील आणि तशा प्रकारचे त्याला त्या ठिकाणी जर खाद्य जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तो जगणार नाही. ओके, सो बेसिकली कुनो पालपूर पेक्षा देखील राजस्थानमधलं शहागड नावाचं जे ठिकाण आहे ते त्या ठिकाणी जास्त उपयुक्त होतं असा अंदाज त्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता. परंतु सरकार थोडं बदललेलं आहे, थोडं वेगळं सरकार आहे. बघा, राजस्थानमधलं सरकार हे काँग्रेसचं सरकार आहे आणि मध्य प्रदेशमधलं सरकार जे आहे ते बीजेपीचं सरकार आहे. कदाचित बीजेपीच्या नेतृत्वाला असं वाटलं असेल की जर आपण हे राजस्थानमध्ये जर चित्ते नेले तर क्रेडिट सगळं राजस्थानला जाऊ शकतं, तसा अंदाज त्यांनी बांधला असू शकतो. म्हणून ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे बीजेपीचं त्याच राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्याचा विचार केला. परंतु त्यांनी फायनली हा विचार केला नाही की हे चित्ते कुठं चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह होऊ शकतात. चित्ते चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह होऊ शकतात शहागडमध्ये, कारण शहागड हा एरिया अतिशय उचित आहे. जर तुम्ही बरेच रिपोर्ट जर बघितले असतील, कारण ही प्रोसेस काय 1-2 दिवसात झाली नाही, सुप्रीम कोर्टामध्ये पण ह्याचं डिस्कशन झालं होतं की जर चित्त्यांना भारताच्या अधिवासामध्ये आणायचं असेल तर त्यांना तसा नैसर्गिक अधिवास पाहिजे. आपल्याला ते आणून काय प्राणी संग्रहालयामध्ये सोडायचे नाहीत, आपल्याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये त्यांचं संरक्षण करायचं आहे. सो बेसिकली कुनो पालपूरच्या ऐवजी शहागडमध्ये त्या ठिकाणी भविष्यामध्ये हे चित्तेस ट्रान्सफर केले जाऊ शकतात. परंतु तत्पूर्वी मध्य प्रदेशचे जे काही तुमचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलंय की त्याच्या शेजारीच एक गांधी सागर अभयारण्य आहे, त्या गांधी सागर अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी चित्त्यांना हलवण्याची प्रोसेस सुरू करा. जर पुढच्या 6 महिन्यामध्ये गांधी सागर अभयारण्य जर विकसित होऊ शकलं नाही तर भविष्यामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये हे चित्ते राजस्थानला देखील हलवले जाऊ शकतात. कारण एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे क्षेत्र ऑलरेडी आहे ते क्षेत्र सोयीस्कर नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रतिचित्त्यांच्या पाठीमागे जी काही चितळांची संख्या आहे किंवा हरणांची संख्या आहे ती सध्याला कुनो पालपूरमध्ये थोडी कुठेतरी कमी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात चित्त्याला नवीन अधिवासात जावं लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि 2 जे चित्ते आपण टोटल 20 चित्ते आणले होते, पहिल्या बॅचमध्ये 8, दुसऱ्या बॅचमध्ये 12, त्यातले 2 चित्ते त्या ठिकाणी मेलेले आहेत. एक मादी चित्ता मेलेली आहे साशा नावाची आणि दुसरा उदय नावाचा चित्ता त्या ठिकाणी मेलेला आहे. सो 20 पैकी 2 चित्ते मेलेले आहेत, 18 चित्ते सध्याला शिल्लक राहिलेले आहेत. आणि ह्या 18 चित्त्यांचं संवर्धन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असेल, प्लस ही 4 बछडे पण त्या ठिकाणी आलेले आहे, आणि हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर चित्त्यांना योग्य अधिवासामध्ये ठेवणं कदाचित गरजेचं आहे. ओके, येस. नंतर देशामध्ये जगामध्ये एक अव्याढव्य असा प्राणी त्या ठिकाणी होता, त्याचं नाव डायनासोरस. डायनासोरस आता लुप्त झालेले आहेत आणि हे डायनासोरस जेव्हा त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडले गेले त्यांचे त्या ठिकाणी कंकाल सापडले आहेत आणि त्याचं त्या ठिकाणी लिलाव त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सो विशाल आणि महाकाय डायनासोरसच्या प्रजातीचा लिलाव त्या ठिकाणी होणार आहे. सो ह्या प्रजातीचं नाव काय आहे ज्याचा लिलाव त्या ठिकाणी होणार आहे तर टायरानोसोरस रेक्स. सो टायरानोसोरस रेक्स नावाचा एक डायनासोरसची प्रजाती आहे, त्याच्या कंकालाचं त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या ठिकाणी लिलाव होणार आहे. रेक्स या शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थ आहे राजा. सो लॅटिन भाषेमध्ये रेक्स म्हणजे राजा, संक्षिप्त नाव टी रेक्स. टायरानोसोरस मधला टी आणि रेक्स असं त्याचं शॉर्ट नाव आहे.
लिलावात मांडण्यात आलेला जगातला हा तिसरा डायनासोरसचा सांगाडा आहे. झुरिच या ठिकाणी हा लिलाव होणार आहे. युरोपमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे डायनासोरसच्या सांगाड्याचा त्या ठिकाणी लिलाव केला जाणार आहे. सो माहिती असू द्या फक्त असा कोणता डायनासोरसची प्रजाती आहे जिचा लिलाव त्या ठिकाणी झालेला आहे. येस. नंतर युटिलिटी बिडल नावाची एक इंग्लंडमधली संस्था आहे. त्या संस्थेनं जगामध्ये जंगलतोडीमध्ये आघाडीवर असणाऱ्या देशांची क्रमवारी तयार केलेली आहे आणि आपल्यासाठी दुःखाची गोष्ट ही आहे की भारत या जंगलतोडीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की जंगलतोडीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो, तर भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. 1 नंबरला ब्राझील त्या ठिकाणी आहे. सांगितल्याप्रमाणे युटिलिटी बिडर इंग्लंडमधली संस्था आहे, त्यांनी अशा प्रकारचं सर्वेक्षण केले. मागील 30 वर्षामध्ये म्हणजे 1990 ते 2000 आणि 2015 ते 2020 या पाठीमागच्या 30 वर्षामध्ये त्या ठिकाणी जगातील 98 देशांमध्ये झालेल्या जंगलतोडीची माहिती त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेली आहे. जागतिक स्तरावर 6,78,644 इतकी वार्षिक जंगलतोड त्या ठिकाणी झालेली आहे. 15 ते 20 या काळामध्ये 6,68,400 हेक्टर इतकं जंगलाचा ऱ्हास आपल्या भारतामध्ये झालाय आणि 1990 ते 2000 या काळामध्ये त्या ठिकाणी 3,84,000 हेक्टर इतकं क्षेत्र त्या ठिकाणी जंगलाचं ऱ्हास झालेलं आहे. सो बेसिकली आयोग प्रश्न हाच विचारू शकतं की सर्वाधिक जंगलतोड असणाऱ्या देशांच्या क्रमवारीमध्ये 1 नंबरचं राज्य कुठला आहे, देश कुठला आहे, तर 1 नंबरला आहे ब्राझील, 2 नंबरला भारत, 3 नंबरला इंडोनेशिया, 4 नंबरला टांझानिया आणि 5 नंबरला ऑस्ट्रेलिया. सो एकतर पहिला देश कुठला आहे आणि भारत किती नंबरला आहे. मला असं वाटत नाही की आयोग तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ब्राझील आहे तर किती आकडेवारी आहे हे त्या ठिकाणी प्रश्न विचारणार नाही. ओके. नंतर जागतिक हवामान संस्था इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD जी आहे त्या IMDनं एक अहवाल तयार केलेला आहे. त्या अहवालानुसार 2022 जे आहे ते जगातील 5वं सर्वाधिक उष्ण त्या ठिकाणी वर्ष ठरलेलं आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो 2022 हे कितवं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे, तर 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे. आणि याच्यासाठी आधार काय आहे, तर जागतिक हवामान संस्थेनं प्रसिद्ध केलेला अहवाल स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट 2022 नावाचा एक अहवाल आहे. त्या अहवालामध्ये अशा प्रकारे जगातल्या सर्वाधिक प्रदूषित उष्ण वर्षांची यादी त्या ठिकाणी तयार केली जाते. सो बेसिकली उष्ण वर्ष म्हणजे काय, तर पूर्व औद्योगिकरण म्हणजे 1850 ते 1900 या कालामध्ये असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा कितीनं तापमान त्या ठिकाणी जास्त आहे. सो 2022 मध्ये जे काही सरासरी तापमान वाढ आहे ती आहे 1.15 अंश सेल्सिअस. सो या कालावधीच्या तुलनेमध्ये सरासरीनं तापमान किती वाढलेलं आहे त्याला आपण म्हणतो की सर्वाधिक उष्ण वर्ष. सो सरासरीच्या तुलनेमध्ये 1.15 अंश सेल्सिअसनं तापमान त्या ठिकाणी जास्त दिसून आलं, म्हणून 2022 हे जगातलं 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष त्या ठिकाणी ठरलेलं आहे. 2015 पासून जर बघितलं तर 8 वर्ष ही कंटिन्युअसली आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्ष आहेत. 8 पासून बघा 21 उष्ण आहे, 22, 15, 17, 19, 20, 16 तुम्हाला कंटिन्युअसली उष्ण वर्ष त्या ठिकाणी झालेली दिसतील. ओके. सो महत्वाची गोष्ट आहे बघा, जर तुम्हाला विचारलं की सर्वाधिक उष्ण वर्ष आतापर्यंतचं कुठलं आहे, जर आपण म्हणतोय की 2022 हे 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे, तर जगातलं आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष कुठलं आहे, तर 2016. 2016 हे आतापर्यंतचं जगातलं सर्वात उष्ण वर्ष आहे, माहिती असू द्या. आणि 2000 त्याच्यानंतर 20 आहे, नंतर 19 आहे, 17, 15 आणि त्या ठिकाणी 22 त्या ठिकाणी आहे. ओके. सो 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष त्या ठिकाणी आहे, कारण 15 आणि 17 ऑलमोस्ट सारखेच आहेत, म्हणून ते त्या ठिकाणी 4 नंबरला संयुक्तरित्या आहे. सो माहिती असू द्या जगातलं सर्वाधिक उष्ण वर्ष कुठलं आहे, तर 2016 आणि 2022 हे 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष त्या ठिकाणी आहे. येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. ओके. गज उत्सव. गज म्हणजे काय, हत्ती. हत्तींचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या ठिकाणी, ज्याचं उद्घाटन स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न आयोग विचारू शकतं की गज उत्सव कुठं साजरा करण्यात आला, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम.
नंतर पाण्याचा अर्थसंकल्प म्हणजेच वॉटर बजेट स्वीकारणारं देशातलं पहिलं राज्य केरळ. म्हणजे काय तर पाण्याच्या संवर्धनासाठी सेपरेट तरतूद त्या ठिकाणी बजेटमध्ये करण्यात येते किंवा वेगळी तरतूद त्या ठिकाणी पाण्यासाठी करण्यात येते. सो प्रश्न एवढंच लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला टेक्निकली कुठेही प्रश्न विचारत नाही. वॉटर बजेट सादर करणारा देशातलं पहिलं राज्य कुठलं? केरळ. ह्याचा काय होणार आहे फायदा तर उन्हाळ्यात पाणी टंचाईवर उपाय शोधणं शक्य होणार आहे आणि पाण्याचं समन्यायी वाटप त्या ठिकाणी होणार आहे. वॉटर बजेट आणि केरळ हे दोन शब्द लक्षात ठेवा. बाकीचं आपल्याला वॉटर बजेट म्हणजे काय हे कुठेही बघायचं नाही. दक्षिण आफ्रिकेतून देशात आणलेल्या मृत्यू झालेल्या नर चित्त्याचं नाव. सो त्याचं नाव आहे उदय. सो लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेतून जो आपण चित्ते आणले होते, दक्षिण आफ्रिकेतून आपण 8 चित्ते आणले होते. त्या 8 चित्त्यातल्या 2 चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे. एक आहे मादी चित्ता आणि एक आहे नरचित्ता. याच्यापूर्वी साशा नावाची जी काही मादी चित्ता होती जी आपण दक्षिण आफ्रिकेतून आणली होती, तिला किडनीचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि आता नरचित्त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याचं नाव आहे उदय. दोन्ही चित्ते आपण कुठून आणले होते? दोन्ही चित्ते आपण दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. नंतर सेकंड बॅच जी आणली होती आपण ती 12 चित्त्यांची आणली होती. ती 12 चित्त्यांची आपण कुठून आणले होते? त्या ठिकाणी सो दक्षिण आफ्रिकेतून जो काही चित्ता आणला होता त्या दक्षिण आफ्रिकेतल्या चित्त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे उदय. इथं फक्त एक करेक्शन करतो मी. पहिल्यांदा जे काही नामिबियातून चित्ते आणले होते त्या नामिबियातल्या चित्त्यामधल्या साशा नावाच्या मादी चित्ताचा मृत्यू झाला आणि नंतर जी आपण बॅच आणली ती दक्षिण आफ्रिकेतून होती. तो दक्षिण आफ्रिकेतल्या नर चित्त्याचं नाव आहे उदय. सो उदय नावाचा जो काही आपण चित्त आणलाय तो दक्षिण आफ्रिकेतून आणलेला त्या ठिकाणी होता आणि साशा जी आणली होती ती आपण नामिबियातून त्या ठिकाणी आणली होती. सो दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून भारतात आणलेल्या 20 चित्त्यापैकी आता 18 चित्ते शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 9 नर आहेत आणि 9 मादी त्या ठिकाणी आहेत. ओके. नंतर एप्रिल 2023 मध्ये मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून भरकटलेला चित्ता, ओबान नावाचा एक चित्ता आहे, जो ओबान चित्ता त्या ठिकाणी भरकटला आणि त्या ठिकाणी तो दुसरीकडे गेला होता, जो नामिबियातून त्या ठिकाणी आणलेला आपण होता. ओके, येस. नंतर भारत आणखीन काही प्राणी आपल्या देशामध्ये स्थलांतर करण्याचा विचार करतोय. तो म्हणजे दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोलंबिया नावाचा देश आहे, तिथं एस्कोबार नावाचा एक प्राणी संग्रहालय आहे. कोलंबियामधला एक ड्रग डीलर होता पाब्लो एस्कोबार. त्या पाब्लो एस्कोबारचं स्वतःचं एक प्राणी संग्रहालय होतं आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये त्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय ठेवले होते? पानघोडे ठेवले होते. आपण त्याला हिपोपोटॅमस म्हणतो आणि हे हिपोपोटॅमस त्यांची संख्या फार मोठी आहे म्हणून तिथले पानघोडे आपण आता घेऊन आपल्या भारतामध्ये येणार आहोत. सो दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबियातील एस्कोबार नावाचं प्राणी संग्रहालयातून भारतात आणला जाणारा प्राणी आहे पानघोडे. आपण त्याला हिप्पोपोटॅमस देखील म्हणतो. जामनगर या ठिकाणी त्याचं स्थलांतर केले जाणार आहे आणि असे 60 पानघोडे आपण भारतामध्ये आणणार आहोत. नंतर भारताचे पहिल्यांदाच वाघाचे फोटोग्राफिक पुरावे टिपलेलं क्षेत्र आहे सुहेलबा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. याचा अर्थ सुहेलबा नावाचं जे अभयारण्य आहे तिथं पहिल्यांदाच वाघाचे फोटोग्राफिक इमेजेस आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके. नंतर तनमोर, त्याला आपण लेझर फ्लोरिकन म्हणतो. तनमोर नावाचा एक पक्ष आहे. त्या पक्षाला वाचवण्यासाठी राजस्थानमधल्या अजमेर या ठिकाणी 931 हेक्टर गवताळ प्रदेशावर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. या तनमोर किंवा लेझर फ्लोरिकन पक्षाचं वैशिष्ट्य आहे की तो फक्त भारतातच आढळतो. ओके. याला आपण एंडेमिक स्पेसिस म्हणतो. एंडेमिक स्पेसिस म्हणजे काय? एखादी प्रजाती फक्त त्याच ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला सापडत असते. ओके. नंतर भारतीय वन्यजीव संस्थेसह महाराष्ट्र वन खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार विदर्भच्या लँडस्केपमध्ये जवळजवळ 446 वाघ आहेत आणि पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये 23% वाढ झालेली आहे. सो हे काही व्याघ्रगणनेमधले आकडेवारी नाहीये. विदर्भ लँडस्केपमध्ये जी काही वाघांची संख्या आपल्याला दिसते ती वन्यजीव संस्था आणि महाराष्ट्र वन खात्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे. ह्या आकडेवारीला तसा आधार आहे असं म्हणता येणार नाही. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद.
नंतर 22 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक वसुंधरा दिवस म्हणजे वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षीची त्याची थीम आहे इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट, कारण आपलं पृथ्वी वाचवणं हे आपलं वैयक्तिक त्या ठिकाणी कर्तव्य आहे. नंतर देशातील सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली पर्यटक बोट जी आहे तिचं नाव आहे सूर्यांशू. सूर्यांशू ही जी काही देशातली पहिली पर्यटक बोट आहे जी सौर ऊर्जेवर त्या ठिकाणी चालते, त्याचं केरळ स्टेट इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशननं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर युनायटेड किंगडम, आपण त्याला UK असं देखील म्हणतो. UK मध्ये लाल खारी मोठ्या प्रमाणात आहे. जसं आपल्याकडं ग्रे कलरची खारी असते तिकडं रेड कलरची स्क्विरल असते. तिथं त्या लाल खारींना त्या ठिकाणी एक रोग त्या ठिकाणी त्रास देतोय, त्याचं नाव आहे स्क्विरल पॉक्स. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की स्क्विरल पॉक्स नावाचा आजार खालीपैकी कोणत्या राज्यात पसरलेला आहे, तर तो आहे युनायटेड किंगडम. नंतर फुलपाखराची एक नवीन प्रजाती केरळमध्ये सापडलेली आहे, त्याचं नाव आहे काल्टोरिस ब्रोमस सदासिवा. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न मध्यंतरी आयोगाने 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये एखाद्या वन्य प्रजातीचं नाव दिले आणि ती वन्य प्रजाती खालीपैकी कोणत्या राज्यात सापडली किंवा ती कशाची प्रजाती आहे. सो लक्षात ठेवा, कॅल्टोरिस नावाची एक फुलपाखराची प्रजाती आहे जी केरळ राज्यामध्ये सापडलेली आहे. सो फक्त सिंगल शब्द लक्षात ठेवला तरी चालेल. सदाशिवा लक्षात ठेवा, सदाशिवा, फुलपाखरू आणि केरळ हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. नंतर 5वी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पायाभूत जेव्हा त्या आपत्ती डिझास्टर्स येतात त्या डिझास्टरसाठी कशा प्रकारे फायनान्स होऊ शकतं, कशा प्रकारे आपण पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करू शकतो त्यासाठीचं डिस्कशन करणारी ही परिषद त्या ठिकाणी आहे. डिलिव्हरी रेझिलंट अँड इन्क्लुझिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर असं त्याची थीम त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर देशात पहिल्यांदाच मँग्रुव्ह पिटा नावाचा एक पक्षी आहे, त्या पक्ष्याची गणना म्हणजे काउंटिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि कुठलं राज्य आहे, ओडिशा. ओडिशा राज्याकडून मँग्रुव्ह पिटा या नावाच्या पक्ष्याची गणना केली जाते. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि सुंदरबनच्या परिसरामध्ये हा पक्षी त्या ठिकाणी सापडतो. नंतर आहे RP रेक्स 2023, तर हा एक त्या ठिकाणी प्रादेशिक प्रदूषण प्रतिसाद सराव आहे, कारण बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात सागराचं प्रदूषण होत असतं आणि हे प्रदूषण कुठेतरी थांबावं म्हणून त्या ठिकाणी रिजनल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइज त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला आहे, भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड जे आहे त्या कोस्ट गार्डनं अशा प्रकारे हा सुरू केलेला आहे. सो कीवर्ड्स काय लक्षात ठेवायचं आहे, भारतीय तटरक्षक दल किंवा ICG आणि RPRX. नंतर इल्सा नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं, ते आलं होतं ऑस्ट्रेलिया. सो ऑस्ट्रेलियामध्ये इल्सा नावाचं चक्रीवादळ आहे. नंतर मानव वन्यजीव संघर्ष आणि सहअस्तित्वावरील आंतरराष्ट्रीय परिषद ऑक्सफर्डमध्ये विद्यापीठामध्ये होणार आहे आणि हे कुठं आहे, युनायटेड किंगडम. बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये हस्तक्षेप करतो, त्यामुळे वन्य प्राणी त्यांचा रिजन सोडून किंवा त्यांचा एरिया सोडून आपल्या एरियामध्ये येत असतात आणि त्याच्यामुळं वन्य प्राण्यांचं वन्य प्राणी आणि मानवामध्ये संघर्ष होत असतात. जर तुम्ही केरळामध्ये किंवा दक्षिणेकडच्या राज्यामध्ये गेला तर तिथं मोठ्या प्रमाणात मानव आणि हत्तींमध्ये संघर्ष त्या ठिकाणी होत असतात. बऱ्याच वेळेला बिबट्या आणि मानवांमध्ये संघर्ष होत असतात. सो मानव आणि वन्यजीवांमध्ये जे काही संघर्ष होत असतात ते कुठेतरी थांबावेत म्हणून यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये, युनायटेड किंगडम या ठिकाणी. नंतर उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये जो काही सागरी कचरा सापडलेला आहे त्या सागरी कचऱ्याला ग्रेट पॅसिफिक गॅब्रिज पॅच असं त्या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे. सो उत्तर महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात महासागरामध्ये कचरा त्या ठिकाणी आढळलेला आहे, त्याचं नामकरण ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असं करण्यात आलेलं आहे. नंतर सार्वमत घेऊन भाड्याच्या स्कूटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेणारं शहर पॅरिस. पॅरिस या शहरामध्ये अशा प्रकारे रेंटेड स्कूटर जे आहेत त्या स्कूटर बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नंतर जसं आपण नामिबिया आणि आफ्रिका देशातून त्या ठिकाणी चित्ते भारतामध्ये आणलेले आहेत, तसं कंबोडिया नावाचा जगातला जो देश आहे तो कंबोडिया देश आपल्या भारतातून त्या ठिकाणी वाघ त्या ठिकाणी घेण्यास इच्छुक आहे आणि भविष्यामध्ये आपल्या भारतातून कंबोडियामध्ये वाघ स्थलांतरित होऊ शकतो आणि या कंबोडियामध्ये वाघांचं स्थलांतरण करण्यासाठी तिथली परिस्थिती योग्य आहे का हे पाहण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलेलं होतं. सो कंबोडियाला आता भारतातल्या वाघांचे वेध त्या ठिकाणी लागलेले आहेत. भविष्यामध्ये भारतातून कंबोडियामध्ये वाघ स्थलांतरित होऊ शकतो. अजून कंबोडिया आणि भारतामध्ये तसा करार झालेला नाही आणि हा वाघ जेव्हा आपण तिकडे स्थलांतरित करू तेव्हा तिथल्या
परिस्थिती पाहण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्यांनी अशा प्रकारची पाहणी केलेली आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, सो आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. ओके, सो आपण क्विक रिव्हिजनमध्ये पहिला मुद्दा बघूयात, ते म्हणजे चिपको आंदोलन जे आहे त्या चिपको आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. हे आंदोलन उत्तराखंडमध्ये झालं. फॉरेस्ट कॉन्झर्वेशनसाठीची ही एक मोहीम त्या ठिकाणी होती. इथं काय करत होते, झाडं तोडायला जी कंपनी येईल किंवा झाडं तोडायला जेव्हा लोक येतील तेव्हा त्या झाडाला मिठी मारण्याची संकल्पना त्या ठिकाणी होती. चंडीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा, गौरादेवी, सुदेशादेवी, बचनी देवी ह्यातली काही महत्त्वाची नावं आहेत. या आंदोलनाला राईट लाईव्हलीहूड पुरस्कार देखील मिळालेला होता. नंतर आशियाई किंग गिधाडासाठी उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज या ठिकाणी एक मोठं संवर्धन आणि प्रजनन केंद्र बनवण्यात आलेलं आहे. त्याचं नामकरण जटायू असं करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर 7 दशकानंतर भारतामध्ये चित्त्यांचा जन्म झालेला आहे. नामिबियातून जी काय आपण मादी चित्ता आणली होती त्या मादी चित्ताला हे 4 बछडे झालेत. सियाया असं तिचं नाव त्या ठिकाणी आहे. 90 दिवस हा चित्त्यांचा गर्भधारणेचा काळ असतो. चित्त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते ठिकाण म्हणजे कुनो पालपूर नावाचं राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशमध्ये आहे. परंतु हे जे काही चित्ते वावरत आहेत चित्त्यांना जागा कमी पडत आहे म्हणून पर्यायी ठिकाणांचा त्या ठिकाणी विचार केला जात आहे. त्यामुळं भविष्यामध्ये गांधीसागर अभयारण्यामध्ये चित्त्यांचं स्थलांतर होण्याची शक्यता आहे. परंतु गांधीसागर अभयारण्य जर पुढच्या 6 महिन्यात तयार झालं नाही तर राजस्थानमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे हे चित्ते स्थलांतरित होऊ शकतात. सो राजस्थानमध्ये शहागड नावाचं अभयारण्य आहे, तिथं ते शिफ्ट केले जाऊ शकतात. नंतर टायरानोसोरस रेक्स नावाचा एक डायनासोरस होता आणि त्याच्या सांगाड्याचं त्या ठिकाणी लिलाव त्या ठिकाणी झालेला आहे. जगातील असा 3रा डायनासोरचा सांगड आहे ज्याचा लिलाव होतोय झुरिच स्वित्झर्लंडमध्ये. अशा प्रकारचा लिलाव पार पडलेला आहे. युरोपामध्ये पहिल्यांदाच हा लिलाव झालेला आहे. नंतर युटिलिटी बिडर या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जंगलतोडीमध्ये भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर ब्राझील त्या ठिकाणी आहे. 2022 हे 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे तर 2016 हे जगातलं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. जर बघायचं असेल तर हे उष्ण वर्ष काय प्रकार आहे तर पूर्व औद्योगिकरण काळामध्ये जेवढं टेम्परेचर होतं त्याच्या सरासरीच्या तुलनेमध्ये 1.15 अंश सेल्सिअसनं टेम्परेचर त्या ठिकाणी जास्त आहे. नंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे आसाममधलं तिथं गज उत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. वॉटर बजेट स्वीकारणारं जगातलं देशातलं पहिलं राज्य केरळ त्या ठिकाणी आहे. दक्षिण आफ्रिकेतून जो आपण चित्ता आणला होता नरचित्ता त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचं नाव आहे उदय. याच्यापूर्वी त्या ठिकाणी नामिबियातून आपण जो काही चित्ते आणले होते त्यातल्या मादी चित्ताचं निधन झालं होतं. त्याचं नाव होतं साशा. सो एक दक्षिण आफ्रिकेतला आणि एक नामिबियातला नर आणि मादी चित्त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भारतामध्ये सध्याला मूळ चित्ते जे आणले होते त्यातले 18 चित्ते शिल्लक आहेत प्लस हे 4 बछडे आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, नंतर ओबान नावाचा जो काही चित्ता आहे तो कुनो पालपूर नावाचं क्षेत्र बाहेर पडून तो त्या ठिकाणी भरकटलेला होता. ओके, नंतर एस्कोबार नावाचं प्राणी संग्रहालय आहे त्या ठिकाणी कोलंबियामध्ये. ओके, आणि ह्या कोलंबियामध्ये त्या ठिकाणी आपण पानघोडे त्या ठिकाणी आणणार आहोत. ह्याला हिपोपोटॅमस म्हणतो. जामनगर इथं त्याचं स्थलांतर केलं जाणार आहे. ओके, नंतर सुहेलबा नावाचं एक अभयारण्य आहे उत्तर प्रदेशमध्ये. तिथं वाघांचे फोटोग्राफिक पुरावे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. नंतर तनमोर याला आपण लेझर फ्लोरिकन म्हणतो जो पक्षी त्या ठिकाणी फक्त भारतात आढळतो. त्याचं संवर्धन करण्यासाठी अजमेर या ठिकाणी जो काही गवताळ प्रदेश आहे तिथं संवर्धन राखीव घोषित करण्यात आलेलं आहे. नंतर विदर्भ लँडस्केपमध्ये 446 वाघांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस असतो. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली पर्यटक रेल्वे बोट जी आहे तिचं नाव आहे सूर्यांशू. लाल खारीला स्क्विरल पॉक्स होत आहेत युनायटेड किंगडममध्ये. फुलपाखराची एक नवीन प्रजाती त्या ठिकाणी केरळमध्ये सापडलेलं आहे. त्याचं नाव आहे कॅल्टुरस ब्रोमस सदासिवा. ओके, 5वी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. मँग्रोव्ह पट्टा नावाचा एक पक्ष आहे जो मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये आढळतो. त्याची गणना करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतलेला आहे. रिजनल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइजचं नाव आहे RP रेक्स ज्याचं आयोजन भारतीय तटरक्षक दलाने त्या ठिकाणी केलं होतं. ऑस्ट्रेलियामध्ये इल्सा नावाचं चक्रीवादळ आलं होतं. मानव आणि वन्यजीवांमध्ये जो काही संघर्ष होता त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी युनायटेड किंगडममधल्या ऑक्सफर्ड या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात येते. नंतर उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये जो काही कचरा सापडलेला आहे त्याचं नाव आहे ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच. कॉम्प्रेस बायोगॅसवरची परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे.
सार्वमत घेऊन भाड्याच्या ई स्कूटरवर बंदी घालण्याचा निर्णय पॅरिस शहराने केलेला आहे आणि भविष्यामध्ये कंबोडियामध्ये त्या ठिकाणी आपण वाघ स्थलांतरित करणार आहोत. जसं आपण चित्ते नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणले तसे आपण कंबोडियामध्ये वाघ त्या ठिकाणी देणार आहोत आणि यासाठी भारताच्या शिष्टमंडळानं पाहणी केलेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.